राम कृष्ण
बघू म्हणा. संतांचे उपकार
मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती तैसे मजयती सांभाळित काय द्यावे त्यासी व्हावे उतराई काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते महायोगपीठे देवी मध्यं परं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठल Hare
हवे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. माई बापा प्रस्तुत प्राप्त समय सेवेकरता निवडलेला अभंग हे देहनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचम वेदाचे निर्माते भगवंताचे लाडके भक्त जे सदेह वैकुंठाला गेले ते जगद्गुरु जगतमान्य सच्चिदानंद स्वरूप श्रीमंत संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा संतांची महती सांगणारा अभंग आहे. विठ्ठल काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी हवे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. माई बापा हो, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला संतांची महती सांगतात आणि संतांची महती सांगत असताना म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. की आमच्या संतांचे उपकार किती म्हणून सांगू. की आमचे जे संत महात्मे आहेत ते अनेक गोष्टीमध्ये आम्हाला जागर करत असतात, जागृत करण्याचा प्रयत्न करत असतात. असे आमच्या संतांचे आमच्यावर अनेक उपकार आहेत, ते किती म्हणून सांगू. अरे संतांचे होतं कधी कधी असंच असतं इथं. विठ्ठल या संतांचे आमच्यावर एवढे उपकार आहेत माई बापा हो की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की त्यांचे उपकार किती म्हणून सांगू. अरे त्यांच्या चरणी आम्ही आमचा देह आमचा जीव जरी अर्पण केला तर त्यांच्या उपकाराची परतफेड आम्ही करू शकत नाही. आमचे संत महात्मे सहज बोलण्यातून आम्हाला हिताचे उपदेश करत असतात. जर आम्ही त्यांच्या उपदेशाचं पालन केलं तर आमच्या जीवनाचा नक्कीच उद्धार होत असतो. लक्षात घ्या, ज्याप्रमाणे आईचं चित्त लेकराच्या जवळ गुंतलेलं असतं, गाईचं चित्त वासराच्या जवळ गुंतलेलं असतं, तसं आमच्या संतांचं चित्त आपल्या भक्तामध्ये गुंतलेलं असतं. त्या आईप्रमाणे त्या गायीप्रमाणे आमचे संत महात्मे कृपाळू आहेत, ते आमच्यावर त्याप्रमाणे प्रेम करत असतात. माई बापा अशा या महान संतांचे उपकार किती म्हणून आम्ही सांगू असे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. अशा प्रकारे या अभंगात तुकोबरायने तुम्हा आम्हाला संतांची महती सांगितलेली आहे. विठ्ठल माई बापा सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज आपल्या या घोंगडेवाडी गावामध्ये सद्गुरु संत बाळूमामा पालखी क्रमांक 9 मामा आपल्या गावामध्ये आले, या ठिकाणी विसाव्याला थांबले म्हणून आज हा भंडारा उत्सव साजरा केला जातोय. आणि त्याला एक विशेष निमित्तही लाभलेलं आहे की आज उद्योगपती बाळासाहेब शिंदे महाराज आणि रुक्मिणीताई बाळासाहेब शिंदे यांच्या लग्नाचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या वाट्याला आलेली ही सेवा आहे. लक्षात घ्या, आज सुवर्ण योग जुळून आलाय असं म्हटलं तरी चालेल. का तर आम्हाला इथपर्यंत येऊस तोपर्यंत एकच गोष्ट माहिती होती की आज फक्त काकाचा आणि मावशीच्या लग्नाचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. पण इथं आल्यावर आणखी एक आनंदाची गोष्ट समजली की या मामांच्या पालखी क्रमांक 9 चे कारभारी आप्पा महाराजांच्याही लग्नाचा हा 12वा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. माई बापा हो, मावशीचा काकाचा 44वा अभिष्ट चिंतन सोहळा आणि आप्पा महाराजांचा 12वा अभिष्ट चिंतन सोहळा हे योग असे जुळून आलेले आहेत. आणि या सोहळ्यामध्ये आम्हा सगळ्यांना सहभागी होता आले हा महत्वाचा मुद्दा आहे की आम्हाला आज या दिवसाची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. खूप मोठं भाग्य आहे, कारण आज अक्षय तृतीया आहे.
3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त ज्याला मानलं जातं तो म्हणजे अक्षय तृतीया. आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मामा आपल्या गावामध्ये आहे. आज या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपल्या गावामध्ये पाऊसही झालेला आहे. मला वाटतंय हा गाव ही पंचक्रोशी, या पंचक्रोशीतला प्रत्येक जीव भाग्यवान आहे माई बापा. खरंच या गावाच्या जमिनीमध्ये सोनं उगवल्याशिवाय राहणार नाही. कारण जिथं माझे मामा येतात, माझ्या मामाची मेंढी माऊली येते, जिथं माझ्या मामाचा भंडारा पडतो, तिथल्या प्रत्येक जीवाचं भाग्य उजळल्याशिवाय राहत नाही. मामांच्या आणि अशा या शुभ मुहूर्तावर आम्हाला आज मामांच्या दरबारामध्ये सेवा करण्याचं भाग्य मिळालेलं आहे. म्हणून सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद. तसेच इथं उपस्थित असलेले सर्व गायक, वादक, टाळकरी, वारकरी, माळकरी, विनेकरी माई सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद. आमचा आवाज ज्यांच्यामुळे सगळ्यांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचला जातो ते पिंटू मामा, त्यांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद. आणि महत्वाची गोष्ट ही आहे माई बापा हो, की खरंच ज्यांच्यामुळं आज आपण सगळेजण स्वतःला भाग्यवान समजतो, ज्यांच्यामुळं आज शुभ मुहूर्तावर तुम्हा आम्हाला माझ्या मामांच्या दरबारामध्ये बसता आलंय, ज्यांच्यामुळं आज तुमच्या आमच्या कपाळाला माझ्या मामांचा भंडारा लागलाय, ज्यांच्यामुळं आज तुमच्या आमच्या पोटामध्ये माझ्या मामांचा अनमोल प्रसाद जातोय, ते माझ्या मामांचे कारभारी मंडळी, भक्त मंडळी, सेवेकरी मंडळी सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. अरे ज्यांच्या चरणाचा स्पर्श होता आमची धरणी माता सुद्धा आनंदित होते आणि भरपूर असं धनधान्य देते. त्या माझ्या मामांच्या बकऱ्या त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होते. माई बापा हो, ज्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी उभी आहे ते माझे पती परमेश्वर, त्यांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद. माझ्या स्वर्गवासी आई वडिलांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आजच्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल माई बापा हो, की मी तुम्हाला आधी सांगितलं की तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. कारण ज्याला ज्याला माझ्या मामांच्या दरबारामध्ये यायला मिळतं, ज्याच्या ज्याच्या कपाळाला माझ्या मामांचा भंडारा लागतो, तो प्रत्येक जण भाग्यवान असतो माई बापा हो. कारण भाग्यवानाशिवाय इथं कुणीही येऊ शकत नाही. लक्षात ठेवा माई बापा हो, की आपण सगळेजण किती मोठे भाग्यवान आहोत की या कृपाळ भगवंताच्या दरबारामध्ये आज तुम्हा आम्हाला यायला मिळालंय. कारण माझा भगवंत कृपाळू आहे, माझे मामा दयाळू आहेत, मायाळू आहेत. त्यांच्या दरबारामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला पाहिजे ते देतात, मागल ते देतात. प्रत्येक संकटातून आपल्या भक्ताची ते सुटका करत असतात माई बापा हो. लक्षात ठेवा. ऐका ना, की बेळगाव जिल्ह्यामध्ये चिकोडी तालुका आहे. या चिकोडी तालुक्यामध्ये बुद्दूर नावाचे गाव आहे. त्या गावचे मामांचे एक महान भक्त होऊन गेले. स्वप्न आहे की स्वप्नामध्ये त्यांनी बघितलं की आकाशामधून एक सफेद रंगाची ट्रक चाललेली आहे आणि त्या ट्रकला आगगाडीच्या डब्यासारखा एक डबा जोडलेला आहे. त्या डब्यामध्ये सगळी माणसं दाबू 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 भरलेली आहेत आणि ती सफेद रंगाची ट्रक आकाशातून भरधाव वेगाने धावत आहे. ज्या रेलगाडी सारखा डबा त्या सफेद ट्रकला जोडलेला होता, त्या डब्यामध्ये हे दुर्गाप्पा सुराणावर ही सगळ्या माणसांबरोबर बसलेले होते. बसलेले असताना ही ट्रक भरधाव वेगाने धावत आहे. या ट्रक मध्ये बसून आपण कुठं तरी चाललोय हे त्यांना कळत होतं, मात्र कुठं चाललोय हे कळत नव्हतं. लक्षात येतंय का? कुठं तरी चाललोय हे कळत होतं, मात्र कुठं चाललोय हे कळत नव्हतं माई बापा. पण आकाशामधून त्या ट्रक मध्ये बसून हा प्रवास करत असताना त्यांना एक गमतीदार प्रसंग बघायला मिळाला. की त्यांनी बघितलं आकाशामध्ये भला मोठा पुरुष आला
ज्याच्या डोक्यावरती लाल रेशमी रुमाल बांधलेला होता, खांद्यावरती घोंगड होतं, हातामध्ये काठी होती, अंगामध्ये परिघडीचे कपडे होते, सावळ्या रंगाचा उंच पुरासा मोठा पुरुष त्या ठिकाणी आला आणि त्या भरधाव वेगानं धावणाऱ्या ट्रकच्या कडीला फक्त त्या मोठ्या पुरुषानं आपल्या हाताने धरलं. ज्या क्षणी धरलं त्या क्षणी ती धावणारी ट्रक जागेवर थांबली. ज्यावेळी ट्रक जागेवर थांबली त्यावेळी तो भला मोठा पुरुष त्या आगगाडीच्या डब्याच्या जवळ आला आणि त्या डब्यामध्ये जे दुर्गाप्पा सुराणावर बसलेले होते त्या दुर्गाप्पा सुराणावरच्या दंडाला धरलं आणि त्यांच्या दंडाला धरून त्या मोठ्या पुरुषानं त्यांना त्या डब्यातून खाली उतरवलं. ज्या क्षणी खाली उतरवलं त्या क्षणी दुर्गाप्पा सुराणावर स्वप्नातून जागे झाले. लक्षात घ्या बरं, त्यांना पडलेलं हे स्वप्नही माई बापा. आता स्वप्न तर पडलं, स्वप्नामधून तर जागे झाले, पण स्वप्नामध्ये त्यांनी ज्या महापुरुषाला मोठ्या पुरुषाला बघितलं होतं त्याचं रंग रूप रेखाचित्र त्यांच्या हृदयामध्ये उमटलेलं होतं. मात्र त्यांना त्या स्वप्नाचा अर्थ काय कळालेला नव्हता. पण झालं काय की त्यांना त्या दवाखान्याच्या कॉटवरती झोपल्या झोपल्या वाटत होतं आता आपण नक्की मरणार, आपण वाचणार नाही, आपला आजार बरा होणार नाही. पण ज्यावेळी त्यांचं हे स्वप्न पडून गेलं त्यावेळीपासून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हायला सुरुवात झाली आणि काही दिवसामध्ये हे दुर्गाप्पा सुराणावर तुमच्या आमच्यासारखे ठणठणीत बरे झाले. बरे झाल्यानंतर एक दिवस त्यांचे एक मित्र होते कल्याप्पा कल्याणावर. हे कल्याप्पा कल्याणावर आणि दुर्गाप्पा मामांच्या तळावरती आले, कारण मामांच्या बकऱ्यांना एक विशिष्ट प्रकारचा आजार झालेला होता, त्याच्यावर लस द्यायची होती. म्हणून ती लस देण्यासाठी हे दोघेही मित्र मामांच्या तळावरती आले. आता कल्याप्पा कल्याणावर नेहमी मामांच्या तळावर येत होते, पण दुर्गाप्पा मात्र पहिल्यांदा मामांच्या तळावर आले होते. ज्यावेळी दुर्गाप्पा मामांच्या समोर आले, मामाने पहिल्यांदा त्यांना बघितलं त्या क्षणी मामा या दुर्गाप्पाला बोलू लागतात. त्यांना म्हणतात की दुर्गाप्पा, मी तुझ्याकडून अजून बकऱ्या राखून घेणार आहे, म्हणून तर तुला वर स्वर्गामध्ये जाताना त्या गाडीतून खाताला धरून खाली उतरून घेतलं होतं. लक्षात आलं ना? बघा बरं, देवाने काय सांगितलंय, ही लीला का केली माई बापा हो माझ्या भगवंतानी. मामा दुर्गाप्पाला म्हणतात की दुर्गाप्पा, मी तुझ्याकडून अजून बकऱ्या राखून घेणार आहे, म्हणून तर वर स्वर्गामध्ये जाताना त्या गाडीतून तुझ्या हाताला धरून मी खाली उतरून घेतलं होतं. लक्षात आलं नव्ह? ज्यावेळी मामा दुर्गाप्पाला असे बोलतात ना त्यावेळी दुर्गाप्पाच्या लक्षात येतं की हो, स्वप्नामध्ये आपण ज्या मोठ्या पुरुषाला बघितलं की आपण वर स्वर्गामध्ये जात असताना त्या गाडीतून खाली उतरवून घेणारा, मृत्यूच्या मुखातून माघारी आणणारा, काळाला माघारी पाठवणारा महापुरुष दुसरा तिसरा कोणी सुद्धा लक्ष आहे का? ऐकता नव्ह? लाईट गेल्यावर इकडं तिकडं नाही ना? विठ्ठल
ज्यावेळी मामा दुर्गाप्पा सुराणावरसी बोलतात त्यावेळी मामांचं बोलणं ऐकून दुर्गाप्पांच्या लक्षात येतं की अरे खरंच की आपण ज्या महापुरुषाला स्वप्नामध्ये बघितलं, ज्यानं आपण त्या गाडीतून आकाशामधून जात असताना आपल्याला खाली उतरून घेतलं, अर्थात काळाच्या मुखातून ज्यानं आपल्याला माघारी आणलं, मृत्यूला माघारी पाठवलं, तो दुसरा तिसरा कोणी सुरा नसो आणि अनाथांचा नाथ गरिबांचा वाली सद्गुरू संत बाळू मामा आहे. हे ज्यावेळी दुर्गाप्पांच्या लक्षात आलं ना माई बापा, त्या क्षणी मामाला काय बोलावं काय बोलू नये हे त्यांना झालं. अंग थरथर कापू लागलं, अंगावर काटे निर्माण झाले, डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. ते फक्त मामांच्या चरणी डोकं ठेवून शांत बसून राहिले. असा हा माझा कृपाळू भगवंत आहे. त्यांच्या लक्षात आलं की तो आपल्या भक्ताला काळाच्या तावडीतून सुद्धा माघारी आणत असतो. लक्षात ठेवा माई बापा की माझे मामा आपल्या भक्तावर कधीही संकट येऊ देत नाही, आणि आलं तरी ते संकट टाळल्याशिवाय राहत नाही. अरे संकट कोणतंही असू द्या, जर माझा भगवंत आपल्या भक्ताला काळाच्या मुखातून माघारी आणू शकतो तर त्याच्यावर आलेले साधा सुद्धा संकट टाळू शकत नाही का? टाळू शकतो माई बापा. फक्त लक्षात ठेवा आमच्या भगवंतावर विश्वास पाहिजे. ज्याच्या समोर आज तुम्ही आम्ही विराजमान झालेलो आहोत ना, हा काळावर सत्ता गाजवणारा महाकालेश्वर देव महादेव आहे. ऐका ना माई बापा की मामांचे रुकडी गावचे पुण्याप्पा शिंगारे नावाचे एक महान भक्त होऊन गेले. ते एकदा माळ रानामध्ये रुकडी गावात आपल्या बकऱ्या राखत होते. बकऱ्या राखत असताना त्यांना मामाला भेटण्याची तीव्र इच्छा झाली. लक्षात घ्या बरं, माळ रानामध्ये बकऱ्या राखतात आणि बकऱ्या राखत असताना त्यांना मामाला भेटण्याची तीव्र अशी इच्छा झाली की बकऱ्या तिथं सोडल्या आणि निघाले मामाला भेटायला. आता मामा काय तिथं जवळ होते का? नाही. त्यांना रुकडीतून कोल्हापुराला जावं लागत होतं, कोल्हापुरातून कापशीला जावं लागत होतं, कारण मामा तिथं होते. पण यांनी आपल्या रानामाळात चालणाऱ्या बकऱ्या तशाच सोडल्या. त्या बकऱ्याची चिंता सुद्धा केली नाही. मामाला भेटायचे म्हणून बकऱ्या सोडल्या, निघाले मामाला भेटायला. काही विचार केला नाही. आता मामांकडे जायचंय, कोल्हापूरला जायला लागत होतं म्हणून रेल्वे स्टेशन वरती गेले. आता रेल्वेने जायचं म्हटलं तर तिकीट लागतं, आणि तिकीट काढायचं म्हणलं तर काय लागतात? पैसे लागतात. दुर्गाप्पा हे जे पुण्याप्पा शिंगारे आहेत त्यांच्याजवळ पैसेच नव्हते. मामांकडे तर जायचंय, गाडी तर आता येईल, पैसे तर नाहीत, काय करायचं? म्हणून हे पुण्याप्पा शिंगारे तिथंच रेल्वे स्टेशनवर इकडं तिकडं फिरत होते. मग इकडं तिकडं फिरत असताना त्यांची नजर एकदम पायाकडे गेली. त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी 5 रुपयाची मळकट नोट सापडली. ती नोट त्यांनी घेतली आणि तिकीट काढायला गेले. जोपर्यंत ते तिकीट काढतात तोपर्यंत रेलगाडी सुटून गेली. आता एकदा सुटलेली गाडी सहजासहजी थांबत नाही. रेलगाडी सुटून गेली की यांना वाईट वाटलं. मामा 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 करत त्याच ठिकाणी थांबले. मामाच्या नामाचा जप चालू केला. भगवंताला भेटायची ओढ एवढी त्यांच्या मनामध्ये होती की रेलगाडी गेली की मामा 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 चालू केलं. काय झालं माहिती नाही माई बापा हो. मामा जाणे देव जाणे की ती रेलगाडी काही क्षण पुन्हा थांबली. ज्यावेळी रेलगाडी थांबली त्यावेळी पुण्याप्पा शिंगारे पळत गेले, गाडीमध्ये बसले, रेल्वेने कोल्हापूरला गेले, कोल्हापुरातनं पुन्हा एसटीने कापशीला गेले. बऱ्याच उशिरा मामांच्या तळावर येऊन पोहोचले. मामांच्या तळावर यायला त्यांना बराच वेळ झालेला होता. एवढ्या उशिरा ती मामांच्या तळावर आले होते. पण मामांचं दर्शन घेतलं की मामांनी त्यांना विचारलं, पुण्याप्पा अरे एवढा उशीर कसा काय झाला? एवढ्या उशिरा कशाला आला? काय अर्जंट काम होतं तुझं एवढं? त्यावेळी हे पुण्याप्पा शिंगारे मामाला म्हणतात, मामा काय नाही बघा, तुम्हाला भेटावं असं वाटलं, तुम्हाला बघावं असं वाटलं म्हणून आलोय बघा. मामा म्हणतात, अरे पुण्याप्पा असं अचानक
अचानकपणे तू निघून यावं. तू निघून आल्यानंतर तिकडं मारणामध्ये असलेल्या तुझ्या बकऱ्या मी राखाव्या, तुला तिकिटासाठी पैसे मी द्यावे, तुझ्यासाठी गाडी क्षणभर मी थांबवावी. एवढा त्रास तू देवाला का म्हणून देत असतो? एवढं काय आलं होतं तुझं? लक्षात येतंय का माई बापा? काय लीला केली भगवंतानी माझ्या, काय सांगितलंय आम्हाला की मामा या पुण्याप्पा शिंगारेला म्हणतात की तू इकडे अचानकपणे निघून आल्या, तिकडे तुझ्या बकऱ्या मी राखाव्या, तुला तिकिटासाठी पैसे मी द्यावे, तुझ्यासाठी गाडी क्षणभर मी थांबवावी. एवढा त्रास तू देवाला का म्हणून देत असतो? एवढं काय तुझं डल्लंय? त्यावेळी पुण्याप्पा शिंगारे मामाला म्हणतात, मामा काय नाही बघा, तुम्हाला बघितल्याशिवाय, तुमचं दर्शन घेतल्याशिवाय माझा जीव रमत नव्हता मामा, म्हणून आलोय बघा. मामा म्हणतात, भला आला मोठा शाना, बरं आलायस ना, जेवण घे. मग पुण्याप्पा शिंगारे तिथं जेवण करतात. त्या दिवशी तिथं मुक्काम करतात आणि दुसऱ्या दिवशी आपल्या गावाला रुकडीला माघारी जातात. पण लक्षात घ्या की पुण्याप्पा शिंगारे आल्यापासून त्यांच्या पाठीमागच्या सगळ्या कामाची काळजी कोण करत होतं? माझा भगवंत करत होता. एक गोष्ट ध्यानात ठेवा माई बापा, आम्ही जर विश्वासानं भगवंताच्या दिशेने एक पाऊल टाकलं ना, तो भगवंत आमच्या दिशेने 10 पावलं टाकत असतो. आम्ही फक्त त्याचं चिंतन केलं ना, आमच्या संसाराची सगळी चिंता माझा भगवंत. तुझी चिंता त्याशी सर्व तुझी चिंता त्याची सर्व आहे. आम्ही फक्त त्याचं चिंतन केलं ना माई बापा हो, आमच्या संसाराची, आमच्या जीवनाची, आमच्या सुखदुःखाची सगळी चिंता माझा भगवंत करत असतो. लक्षात घ्या की पुण्याप्पा शिंगारे मामांचे असे हे भक्त होऊन गेलेत, पण आता मामांचे असे भक्त आपल्या समोर येऊन बसले. तुम्ही म्हणाल ताई कोण आहे? सांगू? अरे ज्यांच्या लग्नाचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे ते उद्योगपती बाळासाहेब शिंदे मामा. हे मामा म्हणजे दुसरे पुण्याप्पा शिंगारे आहे. ही मामाची आठवण झाली ना, कुठंही मामा असू दे तिथं गेल्याशिवाय राहत नाहीत माई बापा हो. या दोघा पती पत्नीने आपलं पूर्ण आयुष्य माझ्या भगवंताच्या सेवेसाठी लावलेलं आहे. फक्त आजच ते इथं उपस्थित आहेत असं नाही, ते रोज कोणत्या ना कोणत्या तळावरती, कोणत्या ना कोणत्या पालखीवरती, कोणत्या ना कोणत्या मंदिरामध्ये हजर असतात. भगवंताचं दर्शन घेतात, तिथं अन्नदान करतात, श्रमदान करत असतात, धनदान करत असतात. किती मोठं भाग्य यांचं माई बापा हो. आणि आपण सगळे म्हणून भाग्यवान आहोत की अशा या महापुरुषाच्या अभिष्ट चिंतनाच्या सोहळ्यामध्ये आपल्याला सहभागी होता आलंय. ज्यांचं जीवन म्हणजे माझे मामा आहेत माई बापा, त्यांचं मामा शिवाय एकही पाऊल पुढं पडत नाही असे आमचे हे शिंदे मामा आहेत. लक्षात ठेवा की आपण सगळेजण भाग्यवान आहोत की अशा सगळ्या महान लोकांच्या संगतीत आज आपल्याला राहता येतंय, बसता येतंय, चालता येतंय, बोलता येतंय. की आजही या पुण्याप्पा शिंगारेसारखे भक्त आपल्यामध्ये आहेत माई बापा हो, की ज्यांना मामाची आठवण झाली की सगळं सोडतात, डायरेक्ट मामाकडे निघतात. बाळूमामांच्या नावाने. आणि जे चिंता सोडून चिंतन करून निघतात त्यांच्या सगळ्या संसाराची चिंता
भगवंत करत असतो हे जिवंत उदाहरण आहे माई बापा हो. लक्षात ठेवा की मामांचे विठू पाटील नावाचे एक भक्त होऊन गेले, जे अनेक काळापर्यंत बऱ्याच काळापर्यंत मामांच्या जवळ सेवेमध्ये होते. ते मामांच्या तळावरच्या कन्या खात नव्हते, पण त्यांना असा काय साक्षात्कार झाला की मामांच्या कन्या त्यांना खाव्याच लागल्या. कारण मामांच्या कन्यामध्ये 18 रोगावरचं रामबाण औषध आहे ना माई बापा. मला सांगायचा मुद्दा हा आहे की विठू पाटील मामांच्या बरोबर बरेच दिवस बकऱ्याची सेवा करत होते. मग कापशीच्या भागामध्ये एकदा हे विठू पाटील मामा बकऱ्यांची सेवा करत असताना घडलेला प्रसंग आहे की कापशीच्या भागामध्ये एक तरुण मुलगी होती. दिसायला सुंदर होती, पण तिला आई वडील नव्हते, भाऊ बहीण नव्हते, कुणाचाही तिला आधार नव्हता. म्हणून मामाने काय केलं की त्या मुलीचं चांगल्या ठिकाणी लग्न लावून दिलं. आता मामांनी जिचं लग्न लावून दिलंय तिला कोणत्या सुखाची उणीव असणारी माई बापा हो. तिचा संसार सुखी झाला, मामांचा आशीर्वाद तिला लाभलेला होता, म्हणून तिचा संसार सुखी चालू होता. पण तिचं लग्न झाल्यानंतर 5 वर्षांनी घडलेली घटना आहे की त्या 5 वर्षामध्ये तिला 2-3 मुलंही झाली होती माई बापा. लक्षात घ्या बरं की तिचं लग्न झाल्यानंतर 5 वर्षांनी घडलेली ही घटना आहे की पुन्हा एक दिवस मामा आणि हे विठू पाटील कापशीमध्ये एका झाडाखाली बसले होते. पण झाडाखाली मामा आणि विठू पाटील बसले असताना ज्या मुलीचं लग्न मामाने लावून दिलं होतं, मामांच्या आशीर्वादामुळे जिचा संसार चांगला चालू होता, ती मुलगी तिथूनच जवळून बांधावरून चाललेली होती. पण ती मुलगी बांधावरून जात होती त्यावेळी हे विठू पाटील मामाला म्हणतात, मामा ती मुलगी, ती माऊली, ती स्त्री तुम्ही बघताय का? अहो जिचं लग्न तुम्ही लावून दिलं, तुमच्या आशीर्वादामुळे जिचा संसार सुखाचा चालू आहे, ती मुलगी ती आहे. पण मामा तुम्ही तिच्यावर एवढी मोठी कृपा केली तरी सुद्धा तुम्हाला इथं तिनं बसलेलं बघितलं नाही, तुम्हाला बसलेलं बघितलंही नाही, तुमच्याकडे आली नाही, तुमच्या पायाही पडली नाही. मामा तुम्ही असेच देव आहात की जे तुमची भक्ती करत नाही, जे तुम्हाला विसरतात, तुम्ही त्यांना पावता, आणि जे आयुष्यभर तुमची भक्ती करत राहतात, तुमचं नामस्मरण करत राहतात, त्यांच्याकडे मात्र तुम्ही डुंकून सुद्धा बघत नाही. आता विठू पाटील ज्यावेळी असे बोलत होते त्यावेळी मामा चिली मोडत होते. चिली मोडता मोडता मामाने आपल्या डोळ्याची एक भुवई उंच उडवली. काय केलं? चिली मोडता मोडता मामांनी आपल्या डोळ्याची एक भुवई उंच उडवली. आता सगळे माझ्याकडे टकलूनच बघतात, मला येत नाही ना भुवई उडवायला, ती मामाला येते. काय केलं मामानी? चिली ओढत ओढत आपल्या डोळ्याची एक भुवई उंच उडवली. ज्या क्षणी मामाने आपल्या डोळ्याची एक भुवई उडवली त्या क्षणी बांधावर चाललेली पोरगी धाड जोरात कोसळली, अंगाला खरचटलं. पण अचानकपणे आपण घसरून पडलो म्हणून गडबडीने उठली, इकडे तिकडे बघू लागली. आपल्याला कोणी बघितलंय? कारण पडणाराची हीच गत असते माई बापा, कसंही पडो कितीही लागलेलं बघत नाही, आधी उठून बघतात आपल्याला कोणी बघितले आणि मग बघतात लागले का. ती पोरीनं तसंच केलं, उठली आणि इकडे तिकडे बघितलं आपल्याला कोण बघतंय का. त्यावेळी तिला झाडाखाली बसलेले मामा दिसले. ती पोरगी मामांच्या जवळ चालत आली, मामांचं दर्शन घेतलं आणि पुन्हा तिथून निघून गेली. ज्यावेळी ती मुलगी बांधावरून खाली पडली तिला खरचटलं, तिनं मामाला बघितलं, मामांच्या जवळ आली, पाया पडून माघारी गेली. त्यावेळी हे विठू पाटील मामाला म्हणतात, हा असा देव पाहिजे, लगेच त्या ठिकाणी आपल्या भक्तावर सत्ता गाजवणार. आता लक्षात घ्या बरं माई बापा, विठू पाटील असे म्हणतात की मामाने आपली सत्ता दाखवली किंवा सत्ता गाजवली, पण हे वाक्य बाजूला काढा. कारण माझ्या मामाने आपली सत्ता दाखवलेली
नव्हती. लक्षात घ्या बरं, मामांनी आपली सत्ता दाखवलेली नव्हती, तर मामांनी विठू पाटला सहित या सृष्टीतील प्रत्येक जीवाला सांगितलेलं होतं की माझे भक्त मला कधीही विसरत नाहीत. काय सांगितलं? की माझे भक्त मला कधीही विसरत नाहीत, आणि जर विसरायला लागले तर मी त्यांना विसरू देत नाही. आणि यदा कदाचित एखादा भक्त चुकून वाकून जर मला विसरला तर त्याची मोठी हानी झाल्याशिवाय राहत लक्षात घ्या बरं माई बापा हो. मामांनी काय सांगितलं की मामा म्हणतात, अर्थात मामाच्या सांगण्याचा अर्थ असा आहे की माझे भक्त मला कधी विसरत नाही. विसरायला लागले तर मी त्याला विसरू देत नाही, आणि यदा कदाचित एखादा चुकून वाकून मला विसरला तर त्याची मोठी हानी झाल्याशिवाय राहत नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, त्याची मोठी हानी होते म्हणजे नेमकं काय होतं बरं? जो देवाला विसरतो त्याची मोठी हानी होते म्हणजे नेमकं काय होतं? तर लक्षात ठेवा, या मृत्यू लोकामध्ये 84 लाख योनीत जी जन्म मृत्यूची एरझार घालावी लागत असते ना, ती कायमची घालावी लागते. हीच मोठी हानी होत असते माई बापा. जर या जन्म मृत्यूच्या एरझारीतून सुटायचं असेल तर आम्ही देवाला आठवलं पाहिजे, हृदयामध्ये साठवलं पाहिजे, तर आमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे अनेक लीला करून माझ्या मामानी आम्हाला जाग करण्याचा प्रयत्न केलेला आहे माई बापा हो. इतक्या वेळा जाग करण्याचा प्रयत्न केलाय, त्यांचे एवढे उपकार आहेत की किती म्हणून सांगू. असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भंगाच्या
संतांचे उपकार मज निरंतर जागविती. आमच्या संतांचे उपकार किती म्हणून सांगावे माई बापा हो. अनंत उपकार आहेत त्यांचे आमच्यावरती. अनंत वेळा त्यांनी आम्हाला जागा करण्याचा प्रयत्नही केलेला आहे. अशा संतांच्या उपकाराची परतफेड आपण सहजासहजी करू शकत नाही, पण त्यांनी जे सांगितलंय हे मात्र आम्ही करू शकतो. मग आमच्या संतांनी मामांनी आम्हाला काय करायला सांगितलंय? भगवंताचं भजन ते सगळ्यांनी प्रेमानं करायचंय. विठोबा सगळ्यांच्या हाताने टाळी वाजली पाहिजे आणि मुखातून नाम बाहेर निघलं पाहिजे. कारण आमच्या संत महात्म्यांनी माझ्या मामांनी आपल्याला जे करायला सांगितलंय ते आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. सगळ्यांच्या हाताने टाळी वाजली पाहिजे. माझे बाळो मामा, माझे बाळो मामा, माझे बाळो मामा, माझे बाळो मामा, माझे बाळो म्हणजे तुमचं आमचं जीवन आहे. फक्त याला आचरणात आणलं ना उद्धार झाल्याशिवाय धार नाही. ऐकाय ना की मामा सहजासहजी कुणाच्याही घरचं अन्न स्वयंपाक खात नव्हते. लक्षात घ्या बरं की मामा सहजासहजी कुणाच्याही घरचं अन्न कुणाच्याही हातून बनवलेला स्वयंपाक खात नव्हते. जर तो व्यक्ती सात्विक असेल, शुद्ध आचरणाचा असेल, त्याचं चित्त शुद्ध असेल तरच मामा त्याच्या हातून बनवलेला स्वयंपाक अन्न खात होते. असे वेगवेगळ्या गावामध्ये
काही ठिकाणं केलेली होती. काही घरी मामा अन्न स्वयंपाक खात होते. त्या ठिकाणामध्ये भोगावती भागात एक शेतकरी आहे. त्या शेतकऱ्याचं जवारी नावाची जात आहे ऊसाची. त्या जवारी नावाच्या ऊसाच्या जातीच्या गुळाचं गुराळ होतं. आता या ऊसाच्या ज्या जाती आहेत त्या माझ्यापेक्षा तुम्हा सगळ्याला जास्त माहिती माई बापा. मग हे जे भोगावती भागातील जे शेतकरी होते त्यांचा जो ऊस होता त्या ऊसाची जात होती जवारी. मग अशा त्यांच्या या ऊसाच्या गुळाचं गुराळ होतं. मग ते काय करायचे, त्या गुराळावर ती गुळ बनवत असताना जी साय आलेली असते ना त्या साईची चिक्की बनवायची आणि ती चिक्की बनवलेली मामांसाठी आणायची. मामा ती चिक्की एवढ्या आवडीनं खायचे माई बापा हो, मागू मागू खायचे. अरे आपण दिलं तरी देव घेत नाही. पण या भोगावती भागातील शेतकऱ्याचं भाग्य मोठं म्हणावं लागेल की मामा त्यांच्याकडे ती चिक्की मागू मागू घ्यायची, कारण मामाला ती चिक्की आवडत होती. पण लक्षात ठेवा, माझे मामा फुकट कुणाचं काही खातही नाही, घेतही नाही आणि त्याला काही फुकट देतही नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवून चालायची बरं माई बापा, की मामाला ती चिक्की आवडायची म्हणून मागू मागू खायची. पण झालं काय की एक दिवस हा जो शेतकरी आहे तो शेतकरी रात्रीच्या वेळी झोपला होता. त्याची गाढ अशी झोप लागली होती. बर झोप लागली असताना मध्यरात्री काही चोर आले आणि त्या चोरांनी त्या शेतकऱ्याचे जे 2 चांगले रेडे होते ते चोरून नेले. लक्षात घ्या बरं, शेतकऱ्याला काय त्याचा आता पताच नाही. तो तर गाढ झोपेमध्ये होता. चोर आले, आपले 2 रेडे चोरून नेले. हे शेतकऱ्याला काही माहिती नाही. ते चोर त्या रेड्यांना ठिकाणापर्यंत घेऊनही गेले. पण झालं काय की त्यावेळी मामा त्या ठिकाणापासून 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावर आपल्या तंबूमध्ये झोपले होते. आणि तंबूमध्ये झोपले असताना मामा रात्रभर बडबड करत होते. बर मामानी केलेली बडबड सगळे भक्त मंडळी ऐकत होते. काय म्हणत होते मामा, तर मामा तंबूमध्ये झोपून म्हणत होते, बाळ्या तुला जवारी ऊसाचा गुळ लय गोड लागतोय ना. अरे लेका खा की गुळ आणि आता राग की रेड, खा की गुळ आणि आता राग की रेड. कोण म्हणतंय असं? मामा रात्रभर झोपेमध्ये बडबड करत होते. काय म्हणत होते मामा, की बाया तुला जवारी ऊसाचा गुळ लय गोड लागतोय ना. म्हणले का खा की गुळ आणि आता राग की रेड, खा की गुळ आणि आता राग की रेड. पर मामा असे का बडबड करत होते हे ऐकणाऱ्याला काही कळालं नाही. पण याचा परिणाम असा झाला की ज्या चोरांनी रेडे चोरून नेले होते सकाळपर्यंत गोठ्यामध्ये आणून बांधले. लक्षात घ्या बरं, ज्यांनी चोरून नेले त्या चोरांनी पुन्हा आणून गोठ्यामध्ये बांधले. पण त्या सकाळी मग त्या शेतकऱ्याला माहिती झालं की चोर आले होते, आपले 2 रेडे चोरून नेले होते, पण पुन्हा आणून गोठ्यामध्ये बांधले. हे मात्र आश्चर्यच झालं. म्हणून त्या शेतकऱ्यांनी ठरवलं की आताच्या आता मामाकडे जायचं, मामाला सगळं सांगायचं. म्हणून तो शेतकरी मामांकडे आला, मामांचं दर्शन घेतलं आणि मामाला घडलेलं सगळं सांगितलं की मामा मी झोपलो असताना रात्री चोर आले, चोरांनी रेडे चोरून नेले, पुन्हा गोठ्यामध्ये आणून बांधले. काय झालं मामा काय माहिती नाही. ज्यावेळी या शेतकऱ्यानं मामाला हे घडलेलं सांगितलं त्यावेळी रात्री मामानी जी बडबड केली ती बडबड ऐकलेली भक्त मंडळी त्या ठिकाणी होती. त्यावेळी त्या सगळ्यांच्या लक्षात आलं की मामा असे बडबड का करत होते, की बाया तुला जवारी ऊसाचा गुळ लय गोड लागतोय ना. लेका खा की गुळ आणि आता राग की रेड, खा की गुळ आणि आता राग की रेड. म्हणजे लक्ष
बापा, आम्ही आमचा देह आमचा जीव जरी मामांच्या चरणी अर्पण केला ना तरी त्यांच्या उपकाराची परतफेड करता येणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. काय द्यावे त्याची व्हावे उत्तरा. जीव थोडा, आम्ही आमचा जीव आमचा प्राण आमचा देह जरी मामांच्या चरणी अर्पण केला तरी त्यांच्या उपकाराची परतफेड आपण करू शकत नाही. लक्षात घ्या बरं, आम्ही त्यांच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही हे खरं, पण त्यांच्या नामाचा गजर तरी करू शकतो ना. करू शकतो ना. माझ्या मामांच्या नावाचा गजर केला पाहिजे की नाही? केला पाहिजे ना. आदमापूरच्या हा देवाचा चांग भलं बोला, देव बाळ मामा भटारात झाला, देव बाळ मामा भटारात झाला, देव बाळ मामा भटारात झाला, देव बाळ मामा भटारात झाला. आदमापूरच्या हा देवाचा चांग भलं बोला, देव बाळ मामा भटारात झाला, देव बाळ मामा भटारात असा आनंद आहे का कुठं? नाही माई बापा हो, असा आनंद स्वर्गामध्ये सुद्धा नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गीची अमर इच्छिता ती दिवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म. अरे स्वर्गातले देव सुद्धा इथं जन्म घेण्याची इच्छा व्यक्त करतात का? तर त्यांना भगवंताच्या नाम संकीर्तनामध्ये सहभागी व्हायचं असतं. देवाला जे मिळत नाही ते आम्हाला मिळते. आपण किती मोठं भाग्यवान आहोत माई बापा. लक्षात घ्या की आम्ही भाग्यवान आहोत, म्हणूनच हा दिवस आमच्या भाग्यामध्ये उजळलेला आहे. ऐका ना की मामांचे एक शिवाप्पा नावाचे महान भक्त होऊन गेले. त्यांचे वडील आपल्या सोलापूरचे राहणारे होते, पण सोलापूरचे राहणारे असताना सुद्धा ते कर्नाटकामध्ये गडहिंग्लज या गावामध्ये जाऊन राहिले. पण सोलापूरचे होते, तिकडे जाऊन राहिले म्हणून तिकडची सगळी लोक त्यांना सोलापुऱ्या म्हणत होती. काय म्हणत होती? सोलापुऱ्या. त्यांच्या वडिलांना म्हणत होती आणि या शिवाप्पालाही म्हणत होती. या शिवाप्पावर माझ्या मामांची विशिष्ट कृपा झालेली होती माई बापा. अनेक मोठमोठ्या संकटातून मामांनी त्यांना सोडवलेलं होतं. नवे नवे तर काळाच्या मुखातून सुद्धा मामांनी त्यांना माघारी आणलेलं होतं. तेव्हापासून मामांवर त्यांची निश्चिम अशी भक्ती प्रेम जडलेलं होतं.
म्हणून ते वारंवार मामांच्या तळावर येत होते, सेवा करत होते. एकदा असंच हे शिवाप्पा मामांच्या तळावरती आले. मामांचं दर्शन घेतलं आणि मामांच्या जवळ उभे राहिले. पण ते ज्यावेळी तिथे उभे राहिले त्यावेळी मामा शिवाप्पाला म्हणतात की हे बघ शिवाप्पा, या बकऱ्यांनी माझं सगळं ऐकलं पाहिजे. जर यांनी माझं नाही ऐकलं, एक तर मी यांना विकेन, नाहीतर ठार मारेन. बघा बरं माई बापा हो, माझ्या भगवंताचं हे बोलणं कसं आहे. माही महाराज माझ्याकडे लक्ष द्या की मामा शिवाप्पाला काय म्हणतात की जर या बकऱ्यांनी माझ्या आज्ञेचं पालन नाही केलं तर मी यांना एकतर विकीन, नाहीतर ठार मारीन. अरे शिवाप्पा विचार करतात की मेंढी माऊलीला त्रास झाला तर मामाला त्रास होतो. मेंढी माऊली अर्धपोटी राहिली, ती जशी तळमळते तसे मामा तळमळतात. मेंढी माऊलीवर नितांत प्रेम करणारे मामा आज असे का बोलतात? का म्हणून मामा असं बोलतात त्यांना काही कळत नव्हतं. माई बापा मामाला काय उत्तर द्यावं काही कळालं नाही. पण झालं काय की पुढं काही दिवसांनी माळरानामध्ये बकऱ्या राखत असताना त्या बकऱ्या सैरावैर इकडे तिकडे धावत होत्या. बऱ्याच बकऱ्या होत्या आणि सैरावैर धावणाऱ्या त्या बकऱ्या एकत्र करायला मामाला थोडासा त्रास झाला. त्यामुळे मामा चांगलेच वैतागले. एवढे वैतागले की ज्यावेळी त्या सगळ्या बकऱ्या एकत्र आल्या ना त्यावेळी मामाने सगळ्या बकऱ्या एका भल्या मोठ्या पडक्या विहिरीमध्ये हाकलल्या. आता त्या विहिरीमध्ये पाणी नव्हतं, पण त्या विहिरीमध्ये गाळ होता. आणि आम्हा सगळ्याला माहिती, गाळामध्ये जसं हालल तसं खाली जात, जसं हालल तसं खाली जात. मामांच्या सगळ्या बकऱ्या त्या गाळामध्ये रुतून बसल्या. फक्त त्यांची तोंडच वरती राहिली. केविलवाण्या चेहऱ्यानं त्या वरती बघत होत्या. पण मामांनी त्यावेळी जणू काही रुद्र अवतार धारण केलेला होता. मामा आपल्या काठीची एक बाजू हनवटीला लावून एक बाजू विहिरीच्या काठाला टेकून त्या ठिकाणी उभे होते. अरे मामांचे सेवेकरी मंडळी त्या ठिकाणी होते, पण ते विचार करत होते मामा जसे बकऱ्यांबरोबर का करतात. मामांचं तर बकऱ्यावर एवढा जीव आहे, एवढं प्रेम आहे, असं असताना मामा बकऱ्यांना शिक्षा का देतात. फक्त विचार करत होते. मामाला बोलायचं धाडस कुणामध्येही नव्हतं माई बापा. पण त्या ठिकाणी अचानकपणे माझ्या मामांचे सद्गुरू मुळे महाराज आले. मुळे महाराजांनी त्या विहिरीमध्ये डोकावून बघितलं तर बकऱ्याची ती केविलवाणं तोंडी दिसू लागली. त्यावेळी मुळे महाराज त्या बकऱ्यांना म्हणतात की अरे तुमचा जो मालक आहे ना तो लई वाईट आहे. बघा बरं मुळे महाराज काय सांगतात माई बापा. सद्गुरूंनी शिष्याची केलेली स्तुती आहे की मुळे महाराज या बकऱ्यांना म्हणतात की अरे तुमचा जो मालक आहे ना तो लई वाईट आहे. त्याला आज्ञा मोडणारा प्राणी किंवा माणूस जवळ चालत नाही. काय सांगितलंय लक्षात आलं का की मुळे महाराज बकऱ्याचं निमित्त करून सगळ्या सृष्टीला सांगतात की अरे तुमचा जो मालक आहे ना तो लई वाईट आहे. त्याला आज्ञा मोडणारा प्राणी किंवा माणूस जवळ चालत नाही. तुम्ही जर का त्याच्या आज्ञेचं पालन करत असाल तर मी तुमची सोडवणूक करतो, अन्यथा नाही. मुळे महाराज असं बोलले की बकऱ्यांनी माना हलवून होकार दिला. पण मुळे महाराजांनी सुद्धा 3दा बकऱ्यांकडून होकार घेतला माई बापा. आणि मग मामांच्या बकऱ्याची मध्यस्थी करून त्या बकऱ्याची सोडवणूक केली. तेव्हापासून माझ्या मामांच्या बकऱ्या त्यांच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करतात माई बापा हो. मामांच्या बकऱ्या मामांच्या आज्ञेशिवाय कुणाच्या शेतामध्ये जात नाहीत आणि शेतामध्ये गेल्या तरी मामांच्या आज्ञेशिवाय कुणाच्याही पिकाला तोंड लावत नाहीत. एक गोष्ट लक्षात घ्या माई बापा हो की यदा कदाचित मामांच्या बकऱ्या आपल्या शेतामध्ये आल्या आणि त्या बकऱ्यांनी जर आपल्या शेतातल्या उभ्या पिकाला तोंड लावलं तर ही मामांची आपल्यावर झालेली कृपा आहे हे लक्षात
आज्ञेशिवाय काहीही करत नाहीत माई बापा हो. मामांची आज्ञा असेल तर त्या शेतात येतात, तरच पिकाला तोंड लावतात. लक्षात ठेवा, माझ्या मामांची मेंढी माऊली म्हणजे लक्ष्मी आहे. आणि ज्यावेळी या मेंढी माऊलीचं पाऊल आपल्या शेतामध्ये पडतं त्यावेळी लक्ष्मीचं पाऊल आपल्या शेतामध्ये पडतं. आणि जर या मेंढी माऊलीचं पोट भरलं तर लक्ष्मीचं पोट भरलं जातं. अर्थात आपल्या लक्ष्मी प्रसन्न होत असते. आणि ज्यावेळी लक्ष्मी प्रसन्न होते त्यावेळी कोणत्या सुखाची उणीव राहत नाही, हे लक्षात ठेवा. माझ्या मामांनी तुम्हा आम्हाला सुखासाठी साधा सोपा सरळ उपाय सांगितलाय माई बापा हो, की मेने माऊलीला निर्माण केले लक्ष्मीच्या रूपानं. ही फक्त आमच्या शेतामध्ये जरी आले ना तर आमच्या शेतात सोनं सोनं. लक्षात ठेवा की मामांची आपल्या सगळ्यांवर झालेली कृपा आहे माई बापा हो. लागली सियास मला गोडी बाळ मामाची, लागली सियास मला गोडी बाळ मामाची. कृपाच्या बाळ मामाची, मामांची आपल्या सगळ्यावर झालेली विशिष्ट प्रकारची कृपा आहे माई बापा. 1963 साली घडलेली घटना आहे. कडक असा उन्हाळा पडलेला होता. शेतामध्ये हिरव्या गवताची एकही काडी नव्हती माई बापा. की नेहमीप्रमाणे मामांच्या बकऱ्या कर्नाटकाच्या भागामध्ये चालल्या होत्या आणि कर्नाटकाच्या भागामध्ये जात असताना मामांचा पहिला मुक्काम कमतनूर या गावामध्ये होत असतो. मग मजल दर मजल करत मामांची माणसं मामांच्या बकऱ्या या कमतनूर गावामध्ये जाऊन पोहोचल्या. पण तिथं कडक असा उन्हाळा, हिरव्या गवताची एकही काडी नाही. ही जी बकरी आहे ती चालून चालून दमली होती. पोटाला हिरवं काय मिळत नव्हतं, म्हणून इकडं तिकडं हिरवं काय मिळतंय का म्हणून ती सारखी वळवळ करत होती. सगळी माणसं सेवेकरी त्याच्या मागे चालून चालून थकलेली होती, दमलेली होती. झालं काय की बकऱ्यांची पोट भरलेली नाही, बकऱ्या वळवळ करतात हे कमतनूर मध्ये असलेल्या पाटलांनी बघितलं. त्यांच्या शेतामध्ये कोवळा असा ऊस होता, ऊसाची लागण केलेली होती. ज्यावेळी त्यांनी बघितलं की बकऱ्यांची पोट भरलेली नाही, त्या अर्धपोटी आहे, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बकऱ्याची पोट नाही भरली तर त्याचं दुःख, त्याचा त्रास मामाला होत असतो. म्हणून हे सगळे जे लोक आहेत ते सगळे मामांकडे गेले, मामांचे पाय धरले आणि मामाला विनंती केली की मामा, तुम्ही बकऱ्या उपाशी असताना अशा मोकळ्या रानामध्ये का सोडल्या मामा? आमच्या शेतामध्ये ऊसाचं पीक आहे, त्या ऊसाच्या पिकामध्ये बकऱ्या सोडा मामा. त्या
त्यांची पोटं भरलेली नाहीत मामा, खाऊ द्यावोस मामा, आमच्या नुकसानीची तुम्ही काळजी करू नका, बकऱ्या उसामध्ये चरायला सोडा. पण मामा काय तयारच होईना. बघा देव कशी परीक्षा घेतो. भक्त म्हणतात बकऱ्या चरायला उसात सोडा, पण मामा काय सोडत नव्हते, तयार होत नव्हते. पण पुन्हा हे सगळेजण मामाला म्हणतात, मामा अहो माणसं जर उपाशी असली तर काही खातील, त्यांना बोलता येतं, एकमेकाला मागून खातील. पण ही मेंढी माऊली उपाशी आहे, मुक जनावर आहे मामा, त्यांचं काय, त्यांच्या पोटाची काय सोय मामा, तुम्ही काळजी करू नका मामा, आमच्या ऊसाच्या पिकात सोडा त्यांना. त्यावेळी मामाने ते मान्य केलं आणि बकऱ्याला त्यांच्या ऊसामध्ये चरायला सोडलं. पण मामा या बकऱ्यांना आज्ञा करतात की ऊसामध्ये चरायला जाताय खरं, पण त्या ऊसाच्या त्या पिकाच्या पानाला सुद्धा धक्का लावू नका, फक्त गवत गवत खाऊन घ्या. बघा कसा कृपाळू भगवंत माई बापा हो, की मामाने आज्ञा केली. बकऱ्या ऊसामध्ये तर गेल्या, पण कोवळा ऊस असून सुद्धा त्याच्या पानाला सुद्धा धक्का लावला नाही. मामांनी जसं सांगितलं ना तसं फक्त त्या ऊसातलं जे गवत होतं ना ते गवत गवत वेचून खाल्लं. अशी माझी मेंढी माऊली माई बापा हो, मुक जनावर असून सुद्धा माझ्या मामांच्या आज्ञेचं तंत पालन करत असतं. मग तुम्ही आम्ही तर चालते बोलते सजीव माणसं आहोत ना. माझी मेंढी माऊली जर मामांच्या आज्ञेचं पालन करते तर तुम्ही आम्ही का करू नये? केलं पाहिजे की नाही सांगा बरं. जर माझ्या मामांच्या आज्ञेचं पालन केलं ना माई बापा तर आमच्या जीवनाचा उतार झाल्याशिवाय राहत नाही. कारण माझा भगवंत कृपाळू आहे, दयाळू आहे, सहज बोलण्यातून आम्हाला उपदेश करत असतो. अंगाचं तिसरं चरण आम्हाला हिताचा उपदेश कसा करतात ते ऐका. की मामांच्या बकऱ्या निंगापूरच्या भागामध्ये होत्या. त्यावेळी त्या निंगापूरच्या भागामध्ये असताना तंगव्वा मास रेड्डी नावाच्या मामांची महान भक्त होऊन गेल्या. आता ही कर्नाटकामधली नावं आहेत बरं माई बापा. निंगापूर हे गाव कर्नाटकामध्ये आहे. विजापूर जिल्ह्यात मुधोळ तालुक्यामध्ये असणारं निंगापूर हे छोटंसं गाव. मग या गावामध्ये मामांच्या बकऱ्या होत्या, मामांचा तळ होता. त्यावेळी त्या तळावर या मामांच्या महान भक्त तंगव्वा मास रेड्डी दररोज येत होत्या. मामांची सेवा करत होत्या, सेवेला थांबत होत्या. घरून येताना मामांसाठी नैवेद्य आणत होत्या. तो नैवेद्य
ज्याचं नाव आहे वळाप्पा रामाप्पा चिटकूळ. नाव पाठ करून ठेवा बरं. काय नाव आहे? तंगव्वा मास रेड्डी या माऊलीच्या भावाचं नाव आहे वळाप्पा रामाप्पा चिटकूळ. मग हा त्यांचा भाऊ त्यांच्या घरी आला होता. त्यावेळी त्या माऊलीने विचार केला की आपल्या भावाला सुद्धा मामांचं दर्शन झालं पाहिजे. कारण त्यांना माहिती होतं मामा कृपाळू आहेत, दयाळू आहेत, मायाळू आहेत. ते त्यांच्या दरबारात जाणाऱ्यावर कृपा करतात. म्हणून त्या माऊलीने विचार केला की आपल्या भावाला सुद्धा मामाचं दर्शन झालं पाहिजे. म्हणून दुसऱ्या दिवशी तंगव्वा मास रेड्डी आपल्या वळाप्पा नावाच्या भावाला घेऊन मामांच्या तळावरती आल्या. आल्यानंतर दोघांनी मामाचं दर्शन घेतलं. आणलेला नैवेद्य मामाला दिला. मामांच्या कन्या पोट भरून खाल्ल्या आणि जायला निघाले. पण जाताना पुन्हा एकदा मामाच्या पाया पडले. त्यावेळी मामा या वळाप्पाला म्हणतात, हे बघ लेका, इथून पुढचे 6 महिने तुझ्यासाठी त्रासाचे आहेत. कठीण काळ आहे. सावध राहा, जपून राहा. 6 महिने तू तुझ्या गावाच्या वेशीच्या आतमध्ये सुद्धा जाऊ नको. बघा बरं माई बापा, मामाने काय सांगितलंय की मामा वळाप्पाला म्हणतात, इथून पुढचे 6 महिने तुझ्यासाठी धोक्याचे आहेत. कठीण काळ आहे. जपून राहा, सावध राहा. 6 महिने तू तुझ्या गावाच्या वेशीच्या आतमध्ये सुद्धा जाऊ नको. आता मामांनी जो हा धोक्याचा इशारा दिला ना, हे तंगव्वाच्या लक्षात आलं. म्हणून या तंगव्वानी, या माऊलीनी आपल्या भावाला आपल्या घरीच ठेवून घेतलं. पण त्यांचा जो भाव होता ना, त्याला वाटत होतं पाहुण्याच्या घरी किती दिवस राहायचं. पण महिना 2 महिने कसे तरी गेले. पण त्याला जास्त दिवस पाहुण्याच्या इथं राहूच वाटलं ना. माई बाबा स्वाभिमानी होता, कधी एकदा आपल्या घरी जाईन असं झालं. पण महिना वारंवार सांगू 6 महिने होईपर्यंत त्याला ठेवून घ्यायचं ठरवलं होतं. बरं ठेवून घेतलंही. पण झालं काय की मामांनी सांगितलेले 6 महिने पूर्ण होण्यासाठी फक्त 4 दिवस बाकी होते. ऐका बरं, मामांनी जे 6 महिने सांगितले होते ते पूर्ण होण्यासाठी फक्त 4 दिवस बाकी होते. पण आता या वळाप्पाला आपल्या बहिणीच्या घरी थांबूच वाटेना. घरी जायची एवढी ओढ लागली की त्यानं सांगितलं, मी काय आता इथं थांबणार नाही. पण बहिणीने भावाला समजावून सांगितलं, अरे मामाने 6 महिने सांगितले, 6 महिन्याला फक्त 4 दिवस बाकी आहे. 4 दिवस झाले की 6 महिने पूर्ण होतात. मग आपण मामाचं दर्शन घेऊया, मग तू कुशाल गावाला जा. पण हा म्हणतो नाही, अगं ताई, जे एवढ्या दिवसात मला काय झालं नाही, या 4 दिवसात काय होणार आहे? काय म्हणतो, एवढ्या दिवसात मला काय झालं नाही, ते या 4 दिवसामध्ये मला काय होणार? मी काय आता इथं थांबणार नाही. मी निघालो म्हणला आणि आपलं सामान घेऊन हा वळाप्पा त्याच्या गावाकडे गेला. ज्या दिवशी तो त्या वेशीच्या आतमध्ये गेला, त्याच दिवशी त्याच्यावर काळाने घाला घातला आणि तो मृत्युमुखी पडला. काय त्याला घेऊन गेला का? मामांच्या आज्ञेचं पालन केलं असतं तर काय झालं असतं? मामाने सांगितलं होतं ना 6 महिने वेशीच्या आतमध्ये जाऊ नको. जर ऐकलं असतं, आज्ञेचं पालन केलं असतं तर प्राण वाचला असता. बरोबर आहे की नाही? म्हणजे संतांच्या आज्ञेचं पालन केलं तर फायदा कोणाचा आहे? बोला ना. संतांच्या आज्ञेचं पालन केलं तर फायदा कोणाचा आहे? आपला. आणि त्यांचं जर नाही ऐकलं तर नुकसान कोणाचं आहे? आपलं. संतांचं ऐकलं तर फायदा आपला आहे, नाही ऐकलं तर नुकसान सुद्धा आपलं आहे. हे कधीच नाथ महाराजांनी सांगितलंय. माई बापा लक्षात घ्या, हे जरी नाही काल
ठेवा. जर संतांचं ऐकलं तर फायदा आमचा आहे, नाही ऐकलं तर नुकसान सुद्धा आमचं आहे. ऐकायचं की नाही ऐकायचं आपल्या हातामध्ये. पण लक्षात ठेवा, जसं आईचं चित्त लेकरामध्ये गुंतलेलं असतं, गाईचं चित्त वासरामध्ये गुंतलेलं असतं, तसं आमच्या संतांचं, माझ्या मामाचं चित्त तुमच्या आमच्यामध्ये गुंतलेलं असतं. लक्षात ठेवा. तुका म्हणे वत्स धेनुयेची चित्ती तैसे मजे ती संभाळित. सांगायला भरपूर आहे माई बापा हो, पण देवाच्या आरतीची वेळ झालेली आहे. पण ऐका, आपल्याला 5-10 मिनिट थोडीशी वाढवून मिळालेली 10 नाही 5. बरं ऐका ना माई बापा हो, आज आनंदाचा दिवस आहे. काका मावशी आप्पा महाराज ताई या सगळ्यांच्या लग्नाच्या अभिष्ट चिंतनाचा हा सोहळा आहे, म्हणजे आनंदाचा दिवस आहे. मग या आनंदाच्या दिवशी जे देवाला आवडतं ते आपण केलं पाहिजे की नाही, जे मामाला आवडतं ते आपण केलं पाहिजे की नाही. मग मामाला काय आवडतं तुम्हाला माहिती का? काय घुंगडेवाडी करू, मामाला काय आवडतं माहितीये का? नाही सांगू, मामांना धनगरी ओव्या आवडतात. आता या धनगरी ओव्या तुम्हाला माहिती आहेत का? नाहीत ना. मग माहिती करायच्या का? टाळी वाजवणार का? आनंदाने प्रेमाने असा जल्लोष असल्यावीत हालूच वाटायचं नाही. बरोबर आहे की? हा, प्रेमाने टाळी वाजवायची माई बापा. देवाला जे आवडतं ते आपण करणार आहोत. चांदीची पालखी सोन्याचा रे, सोन्याचा रे, चला चला पाहू आता बाळ मामा रे, बाळ मामा रे. चांदीची पालखी सोन्याचा रे, सोन्याचा रे, चांदीची पालखी सोन्याचा रे, सोन्याचा रे, चला चला पाहू आता बाळ मामा रे, बाळ मामा रे. चांदीची पालखी सोन्याचा रे, सोन्याचा रे, आठवली का ओवी? ओवी आठवली का? पण आता जी ओवी मी गाणार आहे ना, ती ओवी आठवणार आहे तुम्हाला, आवडणार आहे सगळ्याला, कारण ती माझ्या मामाला सुद्धा आवडते. कोणती सांगू? सुंबराने मांडला हो, 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 सुंबराने राहिला जाग्याला हो, राहिला जाग्याला हो, राहिला जाग्याला हो.
देवाला आवडणारा आपण केलं तर देव आपल्यावर प्रसन्न होतो, आणि देव आपल्या प्रसन्न झाला तर कोणत्या सुखाची उणीव राहत नाही. म्हणून त्याला आवडणार आपण करत राहिलं पाहिजे. सांगायला भरपूर आहे माई बापा हो, पण आरतीची वेळ झाली ना, म्हणून थांबावं लागत आहे की आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माझ्या भगवंताची सेवा करण्याची संधी मिळाली. म्हणून सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद. केलेली सेवा माझ्या मामांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर की आज माझ्या मामांच्या तळावर या सेवेचं विशिष्ट निमित्त म्हणजे आमचे शिंदे मामा आणि मावशी तसेच आपा महाराज आणि ताई यांच्या लग्नाचा हा अभिष्ट चिंतन सोहळा. खर तर ज्यांच्या लग्नाच्या अभिष्ट चिंतनाच्या सोहळ्या दिवशी भगवंताच्या नामाचा गजर होतोय, ज्यांच्या लग्नाचा अभिष्ट चिंतन सोहळा अक्षय तृतीयेसारख्या शुभ मुहूर्तावरती माझ्या मामांच्या दरबारामध्ये घडतोय, याच्यापेक्षा मोठं गिफ्ट त्यांच्यासाठी काय असू शकतं माई बापा. आज या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांच्याविषयी काही सांगताना किंवा आता कसं म्हणायचं ते माझ्यापेक्षा मोठे आहेत ना माई बापा. मी नेहमी आशीर्वाद देत राहते, पण आज आपण त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊया की या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काका मावशी आपा महाराज ताई यांच्या जीवनामध्ये असलेलं सुख समृद्धी समाधान हे अक्षय राहावं ही मामांच्या चरणी विनंती आहे. शिवाय आपल्यासारख्या सगळ्या लहान लेकरांच्या डोक्यावरती त्यांच्या आशीर्वादाचा हात राहावं ही मामांच्या चरणी मी विनंती करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. विठ्ठल आज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायका परमात्म्याच्या साक्षीने 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त अक्षय तृतीयेच्या दिनी आज सुवर्ण कांचन योग. थोर साधू या ठिकाणी समाधीचे राजे ब्रह्मदेव साधू संत बाळमामा योग आहे. अखिल हिंदू आणि मुस्लिमातील द्वैत नष्ट करणारी महान होती. अशीच एक समाधी संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज यांची आणि त्या साधूंच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पवित्र भूमीमध्ये मामांचं आगमन दुग्ध शर्करा हा योग हा आहे. आज त्यांनी खूप वेळा उल्लेख केला की आदरणीय बाळासाहेब शिंदे पाटील उद्योगपती बारामती त्यांचा लग्नाचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि बाबांचे मामांचे सेवक कारभारी आप्पांच्या त्यांच्याही लग्नाचा अभिष्ट चिंतन सोहळा हा सुवर्ण कांचन योग आणि त्या योगाच्या निमित्तानेच या ठिकाणी आदरणीय